नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. तर एकीकडे सगळे सोयऱ्याच्या शब्दावर अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस आहे. तर दुसरीकडे आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनापूर्वी आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला. या अधिवेशनात सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, नंतर मागासवर्गीय आयोगाचा विषय चर्चेला घ्यावी ही विनंती करावी. सरकारने सगळे सोयरे घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. मराठा आमदार मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा. आम्हाला ओबीसी आरक्षणच पाहिजे. सर्व महाराष्ट्राला माहिती आहे मराठांना कोणते आरक्षण पाहिजे. त्यामुळे ओबीसीमधून आरक्षणाची बाजू लावून धरावी. जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना मराठाविरोधीत धरले जाईल. मराठाच्या मुलांचे वय निघून जात आहे आणि त्यांचं वाटोळं देखील होत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की शिष्टमंडळ आले नाही, प्रत्येकजण त्यांच्या सोयीने येतात. आता त्यांचे देवदेव सुरू आहे. त्याकडे जनतेचा आक्रोश ऐकायलाही देखील वेळ नाही. आता ही सरकारला शेवटची संधी आहे. आरक्षण नाही दिलं तर पश्चातापाची वेळ येईल. त्यांना पश्चाताप शब्दाची व्याख्या बदलून लागले. मराठ्यांची मागणी 50% आतील आरक्षणाची आहे. दुसरीकडे का देत आहे ही दिशाभूल आहे. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी हाच पर्याय. आरक्षण आज नाही दिले तर उद्या आंदोलन घोषित केले जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दावर हे ठाम होतील की सरकारचं ऐकतील? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.